मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। म्हात्रे आळी चौल या ठिकाणी आलेले आहोत। नारायण तलाव या ठिकाणी आता आपण आहोत। रामेश्वर मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर, तुलाड देवी मंदिर हे ग्रामदेव, तर हनुमंताचे मंदिर या चौलमध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्त मंदिर चौल, दत्त जयंतीची यात्रा हे सारं चौलचं विशेष आकर्षण। नारळी पोपळीच्या बागा, सुपाऱ्या त्या साऱ्याच इथे अनुभवायला मिळतात। सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे आणि प्रत्येक घरात आनंदाचे दिवस येऊ दे एवढंच मागणं करतो। चला सुरुवात करूया आजच्या गप्पा। जुईली जितेंद्र राणे हे सासरचं नाव, तर मृणालिनी मनोहर भगत हे माहेरचं नाव। घ्या उखाडा घ्या। नवीन कोरी कादंबरी वाचून केली पुरी, जितेंद्र रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आले माहेरच्या घरी। काय सांगता हो? चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। द्या ओळख करून सगळ्यांची। बाबा, आई, नमस्कार। सासूबाई, नमस्कार। मिस्टर, नमस्कार। त्यांच्या बाजूला आहेत नणंद, नमस्कार। इकडे हा भाऊ मोठा, नमस्कार। त्याची बायको, नमस्कार। छोट्या भावाची बायको आणि छोटा भाऊ, पाठी काका, नमस्कार। काकी, हो, ते मोठे काका, नमस्कार। मावशी, हो, बहीण, नमस्कार, माझी मुलगी, हो, आणि पाठीमागे बहीण आहे, नमस्कार, पाठीमागे, हो हो, आणि सगळे गावातले, हो हो, नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। मिस्टरांना विचारतो आज पहिला प्रश्न। आज जेवढा आवाज आहे तेवढाच आवाज एरवी पण असतो का? नसतो, भरपूर मोठा असतो एरवी आवाज। बालपण सगळं इथलंच? हेच घर? हेच घर। कोण कोण होतं लहानपणी तुमच्या? 2 भाऊ आहेत मला, माझ्या पाठचे, काकाच्या 2 मुली आणि दुसऱ्या काकाची 1 मुलगी आणि 1 भाऊ काकाचा मुलगा आणि आई वडील। लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 10 वर्ष झाली। मग तेव्हापासून चेहऱ्यावरचं हसू गेलं। सासर कुठे? सासर आवास। आवास? अरे काय सुंदर ठिकाण आहे। बालपण कसं गेलं? मस्त मजेत, म्हणजे भरपूर मस्ती करून आणि जसं भांडणं करतो, भावांची खूप मस्करी आणि परत आई वडिलांची, म्हणजे असं प्रेशर नाही की आई वडिलांचं की हा इथे जायचं नाही असं नाही। बरं, मी आता ना नारायण तळ्यावर गेलो होतो, तिकडे मला असं कळलं एखादी वस्तू हरवली आणि जर तिकडे मागितली तर मिळते आहे, असं पुराणात, म्हणजे असं पहिलं सांगतात पहिले लोक जे। बरोबर। पण असं फिरायला वगैरे म्हणजे खूप प्रसन्न आहे आणि असं बोलतात की जो देव आहे इकडे डोंगरावर देव आहे, धावीर त्याला बोलतात, तर तो रात्री असा फिरतो असं की घोड्यावर, म्हणजे रक्षण करतो ह्या गावाचं। बरं, मला तुम्हाला विचारायचं, अशा या चौल गावामध्ये तुमचं बालपण गेलं, पण इकडे आता भावंड तुम्ही होता, भांडायचा कधी? खूप खूप। तुम्हाला आवडच आहे वाटतं भांडायची? भांडायची आवड नाही पण मस्ती। पण सगळ्यात जास्त 2 भावंडांमध्ये भांडखोर कोण? भांडखोर म्हणजे तुमच्याशी जास्त कोणाचं पटायचं नाही? पटायचं बारक्या भावाचं नाही, बिलकुल नाही। का? थोडा चिडचिड आहे तो। आणि थांबा, त्या छोट्या भावाला बोलवा जरा। तुम्ही फार चिडके होता असं या म्हणतायत, काय खरं काय? ऍक्च्युअल मध्ये पाहिलं तर तसं नाहीये, बिकॉज मी सर्वात लहान आहे त्याच्यामुळे माझे लाड खूप व्हायचे, तर हे माझ्यावर दोघे जळायचे। काय दादा, खरं काय दादा? होतं थोडंसं आहे की लहान म्हणून त्याचे लाड व्हायचे, पहिली परिस्थिती पण गरीब होती, त्यामुळे त्या गोष्टींची आवड असायची थोडीशी की त्याला मिळत आहे पण आम्हाला दोघांना नाही मिळत आहे, आणि आम्ही दोघे पहिल्यापासून सोबत राहिलेलो आहोत, ताई आणि मी। बर, थोडंसं मोठ्याशी जास्त म्हणजे दोघांच्या ह्याच्यातला म्हणजे एज डिफरन्स कमी आहे आमचा दोघांचा, त्याच्यामुळे आमचं पटायचं। हा नंतर लहान त्याच्यामुळे, आणि हा जरासा म्हणजे प्रत्येक गोष्टीत थोडासा म्हणजे सांगण्याची त्याचा स्वभाव कसा आहे, हा तो सांगेल हा ताई हे तू केलंस ते बरोबर नाही, मोठा भाऊ बोलेल शांत सांगेल, हा बोलेल काय तुला समजत नाही हे असं कसं केलंस, असं। म्हणजे बोलण्याची दोघांची एक वेगळी आहे पद्धत, वेगळी, हा पद्धत वेगळी आहे। पण तुम्ही असं तिरकच बोलता का? तसाच बोलतो। हे तिरकच बोलतात पण सांभाळून पण घेतात तेवढं, म्हणजे बाजू घेऊ नका, बायको आहे ना, घ्यायला पाहिजेत। नणंदबाईंचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे, आम्हाला सांभाळून घेतात त्या। हो, हे तिरके बोलतात तरी हे सांभाळतात। हो। तुमच्या मिस्टरांनी स्वभावात काय बदललं पाहिजे? असं काय नाही, मला आहे तसे चालतील।
तिने स्वभाव बघूनच केलं. लव्ह मॅरेज आहे त्यांचं. कुठे बघितलं तुम्ही? ऍक्च्युली आम्ही 11वी फक्त 2 इयर सोबत होतो, पण त्याच्यानंतर काय आम्ही मध्ये भेटलो नाहीत. 5-6 वर्षांनी आमची भेट झाली आणि मग मांडवा बीच. म्हणजे मी मुंबईवर म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो असं नाही. एक मिनिट थांबा. खडी खुलली आहे इकडे. काय झालं सांगा. ॲक्च्युली मी मास्टर डिग्रीसाठी मुंबईला कॉलेजला होतो. तर येता जाता आमची अशी भेट झालेली होती आणि त्याच्यानंतर असं म्हणजे लव्ह मॅरेज असं म्हणू शकत नाही. एक मिनिट. ऑब्जेक्शन. काय म्हणाली ताई? लव्ह मॅरेज म्हणजे मला वाटतं लव्ह मॅरेज आहे, तो बोलतो नाही. मला आता कळलं दोघांचं का पटत नाही ना. आता कळलं. तो बोलतो की दादानी सांगितलं त्याच्या कॉलेजमध्ये ती म्हणजे टीचर आहेत दोघं. तर दादा बोलला ठीक आहे, चांगली आहे मुलगी. ह्यानी विचारलं. एक मिनिट दादा. बरं आपलं कसं झालं? लव्ह मॅरेज आहे माझं. तुम्ही कुठल्या बीचवर भेटले होते? नाही, आम्ही बीचवर नाही. शी इज माय स्टुडंट. मी प्रोफेसर आहे. एक स्टुडंट. म्हणजे स्टुडंट होती तेव्हा नव्हतं आणि नंतर मला स्वभाव माहिती होता. बघितलं लगेच बाजू बघितली भावाची. मगाशी जे तू बोलला ना, म्हणजे ताई दोघांच्या बाबतीतली रिॲक्शन बघा तुमची. पहिल्यांदा लहान भाऊ बसला होता, ह्याचं लव्ह मॅरेज आहे आणि याचं काय नाही असं नाही. म्हणजे तेव्हा त्यांचं काय, तुम्हाला आता कोणी वकिली करायला सांगितलं? बरोबर, या गप्पा अशाच सुरू राहतात. पण मला तुम्हाला विचारायचंय, काय सांगणार ताईबद्दल? प्रेमळ आहे पहिल्यापासून. लहान असतापासून सोबत आहे तिच्या. नेहमी पाठराखण केली आहे माझी. माझा छोटा भाऊ आहे, मारायचं नाही, बोलायचं नाही. लग्न झालं तेव्हा किती मिस केलं होतं ताई? खूप मिस केलं. म्हणजे नॉर्मली असं रडायला वगैरे कधी येत नाही, पण ती जाताना खूप रडली. होय ताई? तिने रडले. म्हणजे तो पण रडला, बारका पण, आणि त्याच्यापेक्षा बारका आहे काकाचा, तो तर खूपच खूप ताई म्हणून सगळ्यांचा जीव होता तिच्या. म्हणजे पहिल्यापासून आहे आणि अजून पण आहे. स्वभाव कसा आहे? स्वभाव छान आहे, सगळ्या प्रेमळ आहे. मोठं म्हणून असं कधी नाही. आता इव्हन आमच्या बायका आहेत तर बायकांसोबत सुद्धा अगदी लहान बहिणीसारखी ट्रीट करते. थोडासा चिडका स्वभाव आहे, चिडचिड असते थोडीशी, पण दॅट इज ओके. की ती तेवढ्या पुरतं काय तिला नाही पटलं तर थोडंसं करते. मग अशी तुम्ही म्हणालात लहानपण तसं गरिबीत गेलं, मग त्यावेळेला कसं काय? आई बाबांनी खूप स्ट्रगल केला. त्यांनी जेवढं केलंय तेवढं आम्ही इमॅजिन पण करू शकत नाही की आमच्यात होईल म्हणून. वडील नारळ पाडायचं काम करायचे पहिले कंपनीमध्ये जॉब. तेवढ्या ह्याच्यामध्ये आमच्यासाठी फक्त की आली की कॉलेजमधून किंवा स्कूलमधून आली तरी ती घरात दिसली पाहिजे. की मागितलं आई हे ते पाणी हे करून दे तर आई घरी पाहिजे. पण ती मग जायची शेतावितर, ती करून जायची सर्व, पण तरी पण असं वाटायचं. सुद्धा खूप स्ट्रगल केलं. खूप छान वाटतंय. बाबा तुम्हाला नमस्कार. आईला काय बोलायचंय जरा ऐकूया. लेख पहिल्यापासूनच म्हणजे स्वभावाने चांगली आहे. फक्त तिचं अभ्यासात वडील आल्याशिवाय ती अभ्यास केल्याशिवाय झोपत नसत. ते 10ला रात्री आले उठून तरी पण ती ते येईपर्यंत वाट बघत राहायची, जेवायची नाही. ती अभ्यास होईल तेव्हा ती जेवणार त्यांच्याबरोबर. आणि व्यवस्थित मुलाही पण माझ्या साथ व्यवस्थित दिली.
नणंद माझी खूप छान आहे. म्हणजे मी जेव्हा लग्न करून इथे आले तेव्हा इथल्या खूप पद्धती वेगळ्या होत्या. जेवणाच्या पासून सगळं खूप वेगळं होतं. मग त्या खास माझ्यासाठी जास्त दिवस राहिल्या आणि मला इथल्या सगळ्या पद्धती वगैरे त्यांनी शिकवल्या की कसं जेवण बनवायचं. तुम्ही कुठलं बाहेर? मी अलिबागचीच आहे, पण इथे सगळीकडे नारळ खूप आहेत, त्याच्यामुळे आम्हाला जेवणात खूप नारळ लागतं. म्हणजे आम्हाला सवय नव्हती माझ्या माहेरी. फक्त चपाती आणि भात सोडलं तर सगळ्यात नारळ लागतं. किती मस्त वाटतंय तुमच्या सगळ्या कुटुंबाशी बोलत असताना दादा. पण आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 3 वस्तू काही क्षणात घेऊन यायच्या, म्हणजे 30 सेकंदामध्ये. जर तुम्ही त्या वस्तू आणल्या तर तुम्हाला बक्षीस मिळणार, म्हणजे तुम्ही ताईला सोन्याची नथ देणार. अक्षर आहे प. वेळ सुरू झाली. परत 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 डब्याची इथे बाजूला आहे बघ. 10 सेकंद झाली. पळी 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 त्या ह्याच्यात आहे बघ. पातेलं पातेलं. लवकर लवकर. पेन पेन. 10 पेन इथे आहे, लवकर 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 वळीन लवकर. फास्ट फास्ट. 2. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. कुठलं तुमचं बालपण? माझं बालपण आवास. घरी कोण कोण होतं तुमच्या? आई वडील, भाऊ बहीण, काका काकांची मुलं, असं सगळं कुटुंब. मग आई बाबा काय करायचे? आई मोलमजुरी करायची आणि बाबा ड्रायव्हिंग करायचे. म्हणजे आमचं पण हालाकीचं जीवन होतं तेव्हा. त्यांनी भरपूर कष्ट केले तुमच्यासाठी, म्हणून मला गरीबच मुलगी बघायची होती. अरे वा. कारण की तिला गरिबीची जाण असेल. सासूबाई काय सुनेबद्दल सांगणार? कशी आहे सून? माझी सून मनमिळावू आहे, माझ्याबरोबर चांगली असते. कुठली पण वस्तू झाली तर ती मला घेऊन येते. मला काही कमी पडून देत नाही. आईप्रमाणे मला ती वागवते. कुठेही जरी फिरायला गेली तरी साडी वगैरे आणायची असेल तर दोन्ही एक कलरच्या साड्या आणतात. आता पण तुम्ही बघू शकता दोन्ही एक कलरच्या साड्या. पण मग तुमचं लग्न कसं काय जमलं? आमचं लग्न, मी ऍक्च्युली जॉब करतो मुंबईला. तर मी भावाच्या लग्नाच्या निमित्ताने मी गावी आलेलो. तर माझी आई आणि ह्यांची मावशी आलेली इथे. ते एका दुकानामध्ये भेटले. तर आई बोलली की माझ्या मुलाचं लग्न करायचं. तर मावशी बोलली की माझ्या पण बहिणीची मुलगी आहे, जर होत असेल तर बघा, जमत असेल तर. तर आमच्या गावामध्ये एक प्रोग्राम होता, तर त्या प्रोग्रामसाठी ही तिथे येणार होती. काय प्रोग्राम होता तो? प्रोग्राम म्हणजे ऑर्केस्ट्रा टाईप मध्ये प्रोग्राम होता. मी अलिबागला गेलेले, कम्प्युटर एक्झाम होती माझी. मला पण दुसऱ्या दिवशी जायचं होतं मुंबईला. मग ह्यांना सांगितलं की आजच बघूया ना, म्हणजे ती येते तर बरोबर आहे, लगेच बघून घेऊ. आणि मग आली बघायला. दोघांचा होकार तिथल्या तिथे समोरासमोर. तेच विचारलं. ह्या लोकांना खूप घाई, म्हणजे माझ्या म्हणजे दिराचं ठरवलं ना तरी पण तसंच की तिचे म्हणजे नुसतं असं दाखवायला आणलेलं प्रोग्राम पाहण्याचा, म्हणजे असा हे नव्हता. तर तिथे पण तिला पण तसंच विचारलं की हो की नाही ते सांग. तुम्हाला विचारलं, तुम्ही हो सांगितलं? मी भावाला विचारलं. भाऊ पण होता बरोबर? हा, तो त्याला बोलून मोठ्या भावाला. हो, कार्यक्रमाला. बारका कसा बोलतो ना, आता बोलला. आता बोलतो की त्याला मोठ्याला घेऊन गेलेलीस ना, मग तू आणि बाबांनी ठरवलं ना, तर काय झालं तर तुम्ही दोघंच बघा. म्हणजे गमतीत बोलतो असं. मी मावशी, मीच तिचं लग्न जुळवलं. त्यामुळे मग ते लग्न व्यवस्थित ठरलं त्यांचं. आणि मुलगा सुद्धा खात्रीचा, तिची आई पण ओळखीची निघाली ह्याची, आणि त्यामुळे ते लग्न जुळवलं. बहिणी खूप प्रेमळ आहेत. त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे. काय चुकलं विकलं असलं तरी सांभाळून घेतात. मी ना तिची सगळ्यात लहान बहीण आहे, तर मला ती खूप छान आहे. ती खूप सगळ्यांना प्रेम करते, बिलकुल इगोइस्टिक वगैरे नाहीये. पण ना माझी एक तक्रार आहे तिच्याकडे, की तिचं लग्न जेव्हा झालं ना, तर मी फार लहान होते आणि ती दोघंच टांग्यात बसून गेली, मला नाही नेलं टांग्यात. मी काकी आहे तिची. प्रेमळ आहे, सगळ्यांबरोबर चांगली मिळून मिसळून वागते. सासरी पण चांगली वागते ती सगळ्यांबरोबर, आणि माहेरी पण सगळ्यांबरोबर मिसळून हे करते सगळ्यांबरोबर. पिकनिकला आम्ही फर्स्ट टाइम तिच्यासोबत, म्हणजे ती सुद्धा फर्स्ट टाइम आम्ही दोघेच गेलेलो. मी खूप लहान होतो. एकविरेला येताना खूप लेट झाला, ऑलमोस्ट मंदिर बंद व्हायच्या टायमिंगला गेलेलो. तर सरांनी मला सांगितलं की तू येऊ नको, लहान आहेस, बसमध्ये थांब, टीचर बसतायत दुसऱ्या, त्यांच्यासोबत थांब. पण ही नाही, ही भांडली त्यांच्याशी, नाही माझा भाऊ मला पाहिजेच सोबत. आणि आम्ही लिटरली दोघेही सगळ्यांच्या पुढे मंदिरात होतो. अरे वा. पण किती वर्ष झाली हो लग्नाला? 10 वर्ष झाली लग्नाला पूर्ण. कसा स्वभाव आहे आमच्या ताईचा? स्वभाव खरं सांगा. थोडा रागीट आहेच. बोलला तसा सेम. त्याच्या विषयाला मी समर्थन देतो.
पण राग लगेच शांत होतो आणि ती स्वतः बोलायला लागते माझ्याबरोबर. आणि मिस्टरांचा कसा आहे स्वभाव? एवढा शांत आहे ना की कधी कधी मग त्याच्यात पण त्रास होतो मला. नाही, शांत म्हणजे कसं की आता हे आजारी आहेत, सुट्टी घेतली आहे आणि कोण मित्र आला, चल इथे जायचंय, आता तुम्हाला आजारी म्हणून तुम्ही सुट्टी घेतलेली आहेत ना, पण तो बोलला, त्याला कसं नाही बोलायचं. मग हे सांगू तुम्हाला, चेहरा मित्राबरोबर जायचं असतं म्हणून सुट्टी घेतलेली असते. फक्त निमित्त घरात राहण्यासाठी आजारी आहे, मी घरातली कामं सांगू नकोस. पण आता तुम्हाला एक आव्हान आहे, मी 5 वस्तू ज्या क्रमाने वाचणार त्या क्रमाने तुम्ही घेऊन यायच्या. 1 मिनिटामध्ये जर 5 वस्तू त्याच क्रमाने आणल्या तर तन्मणी आज झी मराठीने जो आणलाय तो तुम्ही त्यांना मिळवून देणार आहात. वेळ 1 मिनिटाची. वस्तू आहेत बंदूक, घड्याळ, चणे, टोमॅटो, नारळ. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. फ्रीज मध्ये 10, 9, 8. 5. अभिनंदन. झी मराठी कडून हा तन्मणी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाला. मोठ्या वहिनी आणि ताई यांच्यामध्ये खेळ रंगणार आहे, तेव्हा आता पैठणी कोण जिंकणार बघूया. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. विश्रांतीनंतर होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी. को पावड बाय बिस्क फार्म गुगली बिस्किट्स. स्पेशल पार्टनर NoBroker.com, पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम हेअर कलरच्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आता पैठणी कोण जिंकणार आत्ता ठरणार आहे. इथे मधोमध उभं राहायचं आणि इथून तो चेंडू टाकायचा. तो चेंडू समोर 2 कुंड्या आहेत ज्या लटकावलेल्या आहेत, त्यामध्ये जाऊन गोळा व्हायला पाहिजे. या पहिल्या कुंडीमध्ये 10 गुण आहेत, पाठीमागच्या कुंडीला 20 गुण आहेत. दोघींना 10-10 संधी. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. पैठणी आता याच अंगणात राहणार की तिकडे जाणार, दोघींच्या हातात आहे. बघूया नेमकं काय होणार. सुरुवात तुमच्यापासून. यामध्ये उभे राहा. 10. 6. 8. 20. 3. उपविजेत्या ठरल्या जुईली वहिनी. त्यांना झी मराठीकडून मिळत आहे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या करिश्मा वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आईकडे तुळशी वृंदावन आता देणार. आला निरोपाचा क्षण, राहील माहेरी आठवण, आरोग्यदायी सावली देते तुळस माऊली. या सर्व कुटुंबाला शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन
होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.